पहलगाम हल्ल्याचं सडेतोड उत्तर भारताने जे आहे एअर स्ट्राईक करून दिलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मेजर जनरल अनिल बाम सर आहे। सर, सुरुवात करू ऑपरेशन सिंदूरपासून। नाव समर्पक आहे, ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या घरात घुसून आपल्या कुटुंबियांना मारलं, तसंच याचा जो मुख्य म्होरक्या होता त्याच्या कुटुंबियाच्या 14 जणांवर आपण हल्ला केलेला, या सर इतर लोकांना मारलेलं। जसं तुम्ही म्हणाला की ऑपरेशन सिंदूर किंवा ऑप सिंदूर हे खूप मार्मिक नाव आहे, कारण आपण पाहिलं होतं की 22 तारखेला 22 एप्रिलला जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पुष्कळ महिलांचे कपाळाचं कुंकू पुसलं गेलं होतं, त्यांचं सिंदूर नष्ट झालं होतं। म्हणून कुठल्या तरी प्रकारे त्याचा बदला घेण्यासाठी ते सिंदूर परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव दिलं गेलं आहे। आणि आपण पाहिलं आहे की एअर स्ट्राईक झाल्यानंतर सकाळी पहाटे 6 आणि 7च्या रात्री आपण पाहिलं आहे की कशा प्रकारे जितके टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे मुखिया होते किंवा त्याचे आका होते, आणि मसूद अझहर असो किंवा हाफिज सईद असो, ह्यांच्या सगळ्या कुटुंबियांवरती पण इफेक्ट झाला आहे। आणि असा रिपोर्ट आले आहेत की जवळजवळ 14 कुटुंबीय आपल्या मौलाना मसूद अझहरचे, मौलाना म्हणणं बरोबर नाही, मसूद अझहरच म्हणू आपण त्यांना, त्याच्या लोकांना मारलं गेलं आहे। आणि ते आता जेव्हा नष्ट झाले आहेत, जेव्हा त्यांना कळेल की काय झळ पोचते कुटुंबियांना मारल्यानंतर, आता त्याला धडा शिकेल आणि त्याचा पण लवकर खात्मा होईल आणि आपल्याला थोडी तरी शांती अवेलेबल होईल। मसूद अझहरचे कुटुंबातले 14 लोक मारला गेले, मात्र तो मसूद अझहर अजून कुठे आहे तो कळला नाही। हाफिज सईद आहे, यांच्याकडूनही आपल्याला अजून बदला घेणे अपेक्षित। हाफिज सईद सध्या पाकिस्तानच्या कस्टडीमध्ये आहे, इन द सेन्स कस्टडी नावापुरती आहे, पण तो फ्री विल टू आहे, त्याला प्रोटेक्शन आहे। आणि म्हणून त्याच्याबद्दल आणि मौलाना अझहरबद्दल आपल्याला अजून कन्फर्म रिपोर्ट्स नाही आहेत ते की कुठे आहेत, की काय मारले गेले आहेत। जर का मारले गेले असतील ही कोई पॉझिटिव्ह साईन आहे, पण जर का नसतील मारले गेले, एका दिवसामध्ये किंवा काही तासामध्ये ते पण कन्फर्म होऊन जाईल आणि मग आपण त्यांना पाठला करून त्यांनाही संपवू, कारण आता त्यांना संपवणं आणि त्यांना ठेचणं खूप जरुरी आहे। सर, ज्या पद्धतीनं हा एकदा स्ट्राईक झालेली आहे, खूप प्लॅनिंग करून झालं आहे। भारताला जी मुभा दिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यानंतर हे सगळं झालेलं आहे। आपण त्यांचे काही स्पॉट शोधून काढले आणि त्याच्यावर हा मारा झाला। किती महत्त्वाचा आहे सैन्याच्या दृष्टीनेतून हल्ला? सैन्याला पूर्ण मुभा देणं ही खूप मोठी बाब आहे। आणि जनरली काय असतं की टॅक्टिकल लेवलला जेव्हा बॅटल्स होतात तेव्हा सैन्य आपल्या प्रकारे कारवाई करतं, तिन्ही एअरफोर्सचं। आणि पण पंतप्रधानांनी ओपनली सांगणं की पूर्ण तुम्हाला मुभा आहे, टार्गेट सिलेक्शन, टार्गेट एंगेजमेंट, टायमिंग आणि लोकेशन, हे पूर्ण मुभा दिल्यानंतर हे आपण पाहिलं की 9 टार्गेट्स इफेक्टिवली एंगेज केले। हे असंही म्हणता येणार नाही की 9 टार्गेट एंगेज केले आणि कोणाला याच्याबद्दल माहीत नव्हतं। प्रधानमंत्री, रक्षामंत्री आणि काही सिलेक्टेड लोक ह्यांनाच ही माहिती होती की आपण कुठल्या टार्गेटवरती हिट करणार आहे, कारण हे अंडरस्टँड करायला पाहिजे की भारताचं जे सैन्य आहे इट इज अंडर दी पॉलिटिकल लीडरशिप, आणि जोपर्यंत पॉलिटिकल लीडरशिपचा हुकूम आणि विल नसेल, भारतीय सैन्य कधी कारवाई करत नाही। पण एकदा जर का पॉलिटिकल विल आणि पॉलिटिकल डिसिजन झालं, आणि हे पहिल्यांदा पाहिलं गेलं आहे की पॉलिटिको मिलिटरी स्ट्रॅटेजी यावेळा बसून सगळ्यांनी बनवली आहे, हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे। आणि ह्याचं मोठं श्रेय आपण CDSला पण देऊ, कारण जनरल अनिल चौहान यांनी ते तिघा लोकांचं कोऑर्डिनेशन केलं, समन्वय केलं, तालमेल केलं आणि त्यांना प्रेझेंट करून ॲक्सेप्टन्स घेतलं, आणि प्रत्येक सर्व्हिसला क्लॅरिटी होती की मी कुठलं टार्गेट एंगेज करायचं आहे, किती वाजता करायचं आहे, किती तादादमध्ये एंगेज करायचं आहे। 9 टार्गेट सायमल्टेनियसली हिट करणं ही सोपी गोष्ट नाही, हे आपण भारताने आज करून दाखवलं आहे। अगदी सर, काही मिनिटातली खरं तर ही कारवाई आहे, ज्या पद्धतीने सुरू झाली आणि ज्या पद्धतीनं संपली, हे सगळं प्लॅन होतं। पण या सगळ्या प्लॅनिंगला किती महत्त्व आहे, कारण ज्या पद्धतीने सगळं ठरवून केलेलं होतं, मुभा दिलेली होती आणि काही मिनिटातच हा सगळा केला। 9 टार्गेट होते, त्यावेळी विशेष म्हणजे धर्म विचारून मारलं होतं, तर त्या मस्जिदीमध्ये जिथं हे सगळे लोक लपले राहायचे, दहशतवाद्यांची शाळा चालायची, ती शाळा उद्ध्वस्त। जितक्या मस्जिदी होत्या ज्या आता नास्तनाबूद झाल्यात किंवा डिस्ट्रॉय झाल्या आहेत, हे नावापुरते फक्त मस्जिद आहे। तिथे ट्रेनिंग व्हायचं, तिथे स्टोरेज व्हायचं, तिथे शेल्टर व्हायचे, तिथे ॲम्युनिशन होतं आणि तिथे लॉन्च पॅड होते। दाखवायला जगाला की ही मस्जिद आहे, इथे रिलिजियस काम होतं, हे बिलकुल खोटं होतं आणि हे आयडेंटिफाईड लोकेशन्स होते। आणि जेव्हा हिंदुस्थाननी 9 टार्गेट्स
हिट केले आयडेंटिफाय केल्यानंतर आपण पाहिलं आहे की आपण म्हटलं होतं की आपण फोकस्ड आहोत, आपण नॉन एस्केलेटरी आहोत. आपण हे दाखवून दिलं आहे की आपण जे कारवाई करतो आपण ते करू. जसं तुम्ही म्हणालेत की ते विचारून मारलं होतं, इथे आपण घुसून मारलं आहे. आणि घुसून किती, बहावलपूर हिट केलं आहे, जे जवळजवळ इंटरनॅशनल बॉर्डरपासून 100 किलोमीटर आतमध्ये आहे. ही क्षमता आहे भारताची आणि हे फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. नक्की सर, पिक्चर बाकी आहे, पण ज्या पद्धतीचं ब्रह्मोस असो किंवा स्क्लॅप असो ते वापरण्यात आलेलं आहे, आतमध्ये घुसून आपण हे सगळं केलेलं आहे भारताच्या सीमेत राहून, किती महत्त्वाचं? हे खूप महत्त्वाचं आहे. एअरस्पेस व्हायोलेशन फार मिनिमम झालं आहे, कारण एअरस्पेस व्हायोलेशन झालं की अटॅक करायला तेवढं सोपं पडतं. आपण स्टँड अलोन किंवा बियॉन्ड व्हिज्युअल रेंजमध्ये हे फायरिंग केलं आहे आणि कॉर्डिनेट्स एकदा फिक्स झाले की जो टार्गेट्स आहेत ते सगळे स्मार्ट क्रूज मिसाईल्स आहेत किंवा स्मार्ट प्रिसिजन म्युनिशन्स आहेत, हे आपल्या टार्गेटपर्यंत पोचणारच. आणि ह्याची खूबी एक ही आहे की हे रडारवरती डिटेक्ट होत नाहीत, कारण याचं रडार सिग्नेचर्स ऑलमोस्ट 0 आहेत. आणि पाकिस्तानची ती केपेबिलिटी नाही आहेत की ते अशा वेपन सिस्टमला ते ट्रॅक करतील आणि डिस्ट्रॉय करतील. त्याच्यामुळे कंप्लीट 9 टार्गेट्स हिट्स, कंप्लीट सक्सेस, फर्स्ट राऊंड टू इंडिया. ख्वाजा आसिफ म्हणतो का कुठंतरी आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही, हे सगळं ऑपरेशन सिंदूर थांबवलं पाहिजे. कसं पाहता, याच्यातून भीती दिसते की काहीतरी आणखी कूटनीती? भीती पण आहे आणि कूटनीती पण आहे. भारताने कधीही अशा स्टेटमेंट्सवरती लक्ष नाही दिलं. ते कधी म्हणतात आम्ही परमाणू बॉम्ब्स ऑपरेट करू, परमाणू शस्त्र ऑपरेट करू. हे इतकं सोपं नाही. जेव्हा पाकिस्तानचा रक्षामंत्री स्वतः म्हणतो की आम्ही रिटॅलिएट नाही करणार, आपण पाहू शकतो की त्यांचं मोराल, त्यांचं ट्रेनिंग, त्यांचे स्टेट काय आहे. पण अशा चुकीच्या वक्तव्यावरती विश्वास करून आपल्याला चालणार नाही. आपलं जे ध्येय आहे, आपलं जे प्रॅक्टिस आहे, आपलं जे एम आहे, आपण ते नेहमी अचीव करायला पाहिजे आणि ते अचीव होणार. यावेळेस जेव्हा आपण हे 9 ठिकाण टार्गेट केले, त्यामध्ये फक्त ऑपरेशन सिंदूर म्हणजे जे 26 लोक पहलगाममध्ये मारले त्यांचाच जो एक प्रकारे आपण त्याचा बदला घेतला असं नाही म्हणता येणार. तर यापूर्वी जे भारतावर अनेक हल्ले झाले, अनेक दहशतवाद्यांना तिथे ट्रेनिंग दिलं गेलं, त्यामध्ये अजमल कसाबचं सुद्धा ट्रेनिंग सेंटरचं एका नाव येतं आहे ज्या ठिकाणी हे सगळे हल्ले. आपण जसं म्हणतो की आपण पूर्वी म्हणायचो हम चुन चुन के बदला लेंगे. आज हे एक्झाम्पल होतं की हमने चुन चुन के बदला लिया. आपण पाहिलं प्रेस कॉन्फरन्समध्ये, जे जॉईंट प्रेस कॉन्फरन्स होती, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, आर्मी आणि एअरफोर्स, नेव्हीचा नुमाइंदा नव्हता आला. आपण पाहिलं आहे की ज्या प्रिल्यूड टू दी प्रेस कॉन्फरन्स होती, जितके दहशतवादी आतंकवादी घटना घडली होती त्याची त्यांनी आपल्याला रिमाइंडर दिलं. त्याचं आपल्याला सांगितलं की किती नुकसान झालं आहे, किती लष्करी मारले गेले आहेत, किती इनोसेंट सिव्हिलियन मारले गेले आहेत. आणि प्रत्येक 9मध्ये कुठे ना कुठे जिथे ट्रेनिंग झालं आहे किंवा जिथून लॉन्च पॅड होते त्या सगळ्यांना हिट केलं आहे. आज कुठेतरी भारताने जितके पास्टमधले काही दहशतवादी ॲक्टिव्हिटीज होता त्यांचा बदला घेतला आहे. आणि आपल्याला आता थांबून चालणार नाही, आपल्याला शेवटपर्यंत नेला पाहिजे. सुरुवात पाकिस्ताननी केली होती, संपवणार भारत देश. नक्की सर, आपण म्हणताय थांबलं नाही पाहिजे कुठंतरी, पण कुठंतरी पाकिस्तान याला प्रत्युत्तर देईल का, आपण त्याची वाट पाहतो, किंवा नाही दिलं तरी आपली तयारी तर पूर्ण झालेली आहे. सैन्य असो, नौदल असो, एअरफोर्स असो, हे सगळे तयार झालं, तर हे यावरून तरी दिसते आता भारत पूर्णपणे तयार आहेत. सगळे बॉर्डर सिक्युअर आहेत, सगळ्या बॉर्डरवरती डिप्लॉयमेंट झालेलं आहे, सगळे वनरेबल पॉईंट्स आपण काबीज केलेले आहेत. आपण पाहिलं की जवळजवळ 6 एअरपोर्ट आपण फ्लाईट बंद केली आहे सिव्हिल एअरक्राफ्टसाठी. ते राईट फ्रॉम धर्मशाला असो, लेह असो, जम्मू असो, श्रीनगर असो, पठाणकोट असो, अमृतसर असो. आपण पाहिलं आहे की जितक्या ठिकाणी आपण वनरेबल आहोत किंवा एनिमी तिथे अटॅक करू शकतात, कारण हे क्लोज प्रॉक्सिमिटी आहेत बॉर्डरमधून, त्यांना अटॅक करणं सोपं आहे. आता आपल्याला भारताला तयार राहायला पाहिजे, सुसज्ज राहायला पाहिजे, कारण पाकिस्तान कारवाई करेल आणि तो प्रयत्न करेल की सरप्राईज त्याला कसं मिळतं आहे. म्हणून आपल्याला 24/7 आपल्याला अलर्ट राहणं जरुरी आहे. आणि जर का हे 24/7 पुढचे 3 महिने लागले तरी आपल्याला करणं जरुरी आहे. आणि आपली जी कारवाई आपण प्लॅन केली आहे हे तर सुरुवात आहे. पुढे पुढे काय काय होते आपण ह्याचा उलगडा होईल आपल्याला, आणि आपण तो पूर्णपणे केला पाहिजे, कारण शेवटपर्यंत नेणं हे आपलं ध्येय आहे.
सर ही सुरुवात आहे ज्या पद्धतीने आपण म्हणतोय, आपली तयारी अजूनही सुरू आहे. आज ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी ब्लॅकआउट्स होणार आहे, ट्रेनिंग होणार आहे, ही आणखी पूर्ण भारताची युद्ध ज्याची परिस्थिती आहे त्याला पूर्ण तयारी असल्याचं सुद्धा या तयार भारत पूर्णपणे तयार आहे आणि रिटॅलिएशन किंवा जेव्हा आपण म्हणतो काउंटर अटॅकसाठी आपण रेडी आहोत. आणि जेव्हा कधी हे काउंटर अटॅक किंवा रिटॅलिएशन होईल आपण त्यांना मुंहतोड जबाब देऊ. आपली तयारी आहे. आपण फक्त वेट अँड वॉच करतो आहे. आता आपण पाहिलं, आपण तयारी करण्यासाठी जवळजवळ 15 दिवस घेतले आणि अशा वेळेला आपण हिट केलं आहे जेव्हा पाकिस्तानला वाटत होतं की अजून 2-3 दिवस काही होणार नाही. कारण आज मॉक ड्रिलची तयारी होती आणि त्याच्यामुळे गलफतीत होता की पाकिस्तान की आज तर नक्कीच काही होणार नाही. आणि नेमकं आपण लोकांनी त्याच दिवशी त्याच रात्री बिटवीन नाईट 6 and 7 मे आपण हिट केलं आहे. कारण आपली तयारी जय्यत होती. आपण पूर्णपणे सज्ज होतो आणि हेच तऱ्हा पुढे पण वापरली पाहिजे. सरप्राईज ऑफ टाईम अँड लोकेशन हे इनिशिएटिव्ह आपल्याकडे आहे आणि ते आपण वापरलंच पाहिजे. भारताने आपली ताकद दाखवून दिली का? जर तुम्ही भारताच्याकडे जर नजरा वळवत असाल तर भारतही सोडणार नाही, तुमच्या घरात घुसून मारेल हे दाखवलेलं आहे. जागतिक पातळीवर याचे कसं इम्पॅक्ट पडणार आहे? ज्या पद्धतीने आपल्याला 2 मोठ्या जे सत्ता असणारे देश आहेत जागतिक पातळीवर त्यांची मदत आहे. भारताने खूप संयम दाखवला आत्तापर्यंत. इतके वर्ष आपण नेहमी सफर करत राहिलो आहे आणि त्यांनी म्हटलं होतं की वी विल ब्लीड इंडिया टू 1000 कट्स. हे लो कॉस्ट ऑप्शन आहे. पैसे लागत नाहीत. अतिरेकी पाठवा, ते कारवाई करतील, काही तर इफेक्ट होतो. आणि अतिरेकी जो फिदाईन आहे तो नेहमीच सक्सेस होणार इनिशियली आणि नेहमीच संपणार, हेही तेवढंच खरं आहे. पण आता भारताने दाखवलं आहे की जेव्हा तुम्ही लक्ष्मण रेषा क्रॉस करता, रेड लाईन क्रॉस करता, तेव्हा आपण त्याचप्रमाणे कारवाई करू आणि जेव्हा 1 होईल तेव्हा आपण 10 करू. म्हणून जर का तुम्ही 26 इनोसेंटला मारलं आहे तर आपण आता पाहाल की जेव्हा स्ट्राईक केलं आहे 9 ठिकाणी आणि इन डीप डेप्थ 8 किलोमीटर ते 100 किलोमीटर, आणि जेव्हा रिपोर्ट्स येतील आणि कॅज्युअलिटीज आपल्याला कळतील, पाकिस्तान डिनाय करेल. ऑलरेडी त्यांनी म्हटलं आहे की फक्त 3 हलाक झाले आणि 12 इंजोर्ड आहेत. आपल्याला हळूहळू कळेल की किती शेकडोंमध्ये हे आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी इफेक्टिव्ह फायर होता आणि पॉप्युलेटेड एरिया होती आणि टार्गेटेड हिट होतं आहे आणि त्याच्यामध्ये जे नुकसान होईल पाकिस्तानचं ते खूप जबरदस्त होईल. नक्कीच भारताने जो आहे तो बदला घेतलेला आहे. भारतानं आपली ताकद जी आहे ती सुद्धा दाखवलेली आहे. 26 खरं तर पहलगाममध्ये मारल्या गेले होते, मात्र त्यापेक्षा जास्त लोक आपण त्यांच्या घरात घुसून मारला आहे. त्यामुळे चून के मारेंगे याचं जे उत्तर होतं ते भारतानं आता दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरव होलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.